नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। जळगाव शहरातील पिंपराळा हुडको येथे प्रेम प्रकरणातून 28 वर्षीय तरुणाचा कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे। रविवारी 19 जानेवारीला सकाळी 9 वाजता ही घटना घडली आणि या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या गुन्ह्यात पोलिसांनी 7 मारेकऱ्यांना अटक केली आहे। मुकेश रमेश शिरसाट असं मयत तरुणाचं नाव आहे। मुकेशने 4 ते 5 वर्षांपूर्वी पूजा नावाच्या तरुणीशी प्रेमी विवाह केला होता आणि त्याचा राग मनात ठेवत गेल्या 4 वर्षांपासून मुलीच्या नातेवाईकांकडून धमक्या आणि त्रास देणं सुरू होतं। रविवारी 19 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता मुकेश शिरसाट आणि मुलीचे नातेवाईक यांच्यात वाद झाला। हा वाद काही वेळाने विकोपाला गेला। वाद विकोपाला गेल्यानंतर मुलीच्या नातेवाईकांकडील 8 ते 10 जणांनी कोयता आणि इतर धारदार साहित्याने मुकेश शिरसाट याच्यासह त्याच्या नातेवाईकांना वार करून जखमी केलं। यामध्ये मुकेश शिरसाटच्या मानेवर गंभीर दुखापत झाली। त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। मुकेशच्या मृत्यूची वार्ता कळताच पिंपराळा हुडको येथील नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेऊन एकच आक्रोश केला। दरम्यान या घटनेबाबत मुकेशचा नातेवाईक सोनू रमेश शिरसाट याने दिलेल्या फिर्यादीवरून दुपारी 2:30 मारहाण करणारे सतीश जुलाल केदार, प्रकाश शंकर सोनवणे, सुरेश भूताजी बनसोडे, बबलू सुरेश बनसोडे, राहुल शांताराम सोनवणे, पंकज शांताराम सोनवणे, अश्विन सुरवाडे, विकी राजू गांगले, बबल्या राजू गांगले यांच्यासह एक अल्पवयीन मुलगा हे सर्व राहणार पिंपराळा हुडको जळगाव यांच्या विरोधात विविध कलमान्वये रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या खून प्रकरणात पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत एकूण 10 जणांपैकी 7 जणांना ताब्यात घेतलं आहे, तर उर्वरित फरार झालेल्या संशयितांचा शोध घेणं सुरू आहे। या संपूर्ण घटनेचा पुढील तपास रामानंद नगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील हे करत आहेत।